नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. पुढारी आयकॉन या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. उच्च शिक्षण प्रणालीमध्ये बहुमुखी व्यक्तिमत्व विकास हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि त्याचविषयी बोलण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत प्रोफेसर स्वाती कराड चाटे आहेत. मॅडम नमस्कार. नमस्कार. प्रोफेसर स्वाती कराड या मायर MIT शिक्षण समूहाच्या विश्वस्त आणि महासचिव आहेत. तसंच त्या MIT विश्वप्रयाग विद्यापीठ सोलापूरच्या कार्यकारी अध्यक्षासुद्धा आहेत. प्रोफेसर स्वाती या अभियांत्रिकी पदव्युत्तर असून शिक्षण हे राष्ट्रनिर्मितीचं प्रभावी माध्यम आहे या विचाराने त्या प्रेरित आहेत. बालपणापासूनच समृद्ध आणि अर्थपूर्ण अनुभवांच्या सानिध्यात वाढलेल्या स्वाती कराड यांचं आयुष्य भारतीय परंपरा, अध्यात्म आणि सामाजिक मूल्य यांच्याशी घट्टपणे जोडलेलं आहे आणि पुण्यामधील MIT ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे संस्थापक प्राचार्य डॉक्टर विश्वनाथ कराड आणि सौ उषा कराड यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांना शिक्षण, नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीचे बाळकडू पहिल्यापासूनच मिळालेत. त्यातून त्या एक विजनरी, सहृदयी शिक्षण तज्ज्ञ म्हणून घडू शकलेल्या आहेत. 2006 पासूनच MIT ग्रुपच्या कार्यकारी मंडळामध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी आपल्या वडिलांच्या मूल्याधिष्ठित शिक्षण दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणण्यासाठी निस्वार्थपणे कार्य केलं आहे. त्या शिक्षण क्षेत्रामध्ये मूल्य संवर्धन, आत्मबोध आणि सहवेदना या गोष्टींच्या जोपासनेवर बराच भर देतात. प्राचीन भारतीय ज्ञानपद्धतीचा आधुनिक शिक्षणाशी समन्वय साधण्याचा त्यांचा प्रयत्न अतिशय उल्लेखनीय आहे. त्या संस्थेमधील विविध पदांची जबाबदारी यशस्वीरित्या पार पडतात. विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत ते उपक्रम त्यांनी यशस्वीसुद्धा केलेले आहेत. आणि प्रोफेसर स्वाती या स्वतः आपल्यासोबत आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपण खूप छान मार्गदर्शन घेणार आहोत. तर मॅडम, आपण प्रश्नांना सुरुवात करूया अगदी वेळ न घालवता. माझा पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न हाच असेल की MIT संस्थेचे संस्थापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांची विचारधारा आणि त्या विचारधारेचं मूल्य सोलापूरच्या MIT विश्वप्रयाग विद्यापीठाच्या प्रवासावर नेमका कसा प्रभाव टाकतात? श्रद्धा, मला इथे अगदी आवर्जून असं सांगावंसं वाटेल की MIT या संस्थेची जी स्थापना झाली डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी 5 ऑगस्ट 1983ला MIT जो काही आत्ता आपण मोठा ग्रुप बघतो त्याची सुरुवात 5 ऑगस्ट 1983ला जी झाली तीच एक वेगळा विचार घेऊन असं म्हणता येईल की सरांच्या विचारांवरती असलेला स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रभाव आणि संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम या आपल्या संतांच्या आध्यात्मिक शिकवणीचा असलेला त्यांच्यावरचा प्रभाव, ती एक विचारधारा घेऊन MIT या संस्थेची सुरुवात झाली. आणि म्हणूनच आमचं एक ब्रीदवाक्य जे MIT संपूर्ण ग्रुपचं आहे, जे विवेकानंदांनी उच्चारलेले शब्द होते, युनियन ऑफ सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी अलोन कॅन ब्रिंग पीस अँड हार्मनी टू मॅनकाइंड. सायन्स आणि अध्यात्म याचा समन्वय साधणं ही एक विचारधारा घेऊन MIT इंजिनिअरिंग कॉलेजपासून आपण सुरुवात केली. आज MITची 5 विद्यापीठं आहेत. MIT विश्वप्रयाग विद्यापीठ हे जे सोलापूर इथे आपण जे सुरुवात केलेली आहे हे आपलं 5वं विद्यापीठ आहे आणि हे एक ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आपण ज्याला म्हणू शकतो असं हे विद्यापीठ आहे. प्रत्येक शिक्षण संस्था काढत असताना युनियन ऑफ सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी हा एक बेस घेऊनच आपण प्रत्येक संस्थेची सुरुवात केली आणि त्याच विचारसरणीला अनुसरून आपण आता हे MIT विश्वप्रयाग विद्यापीठ जे सोलापूर इथे सुरुवात केलेलं आहे त्याचाही जो पाया आपण असं म्हणू शकतो की या विद्यापीठं ही शेकडो वर्ष कार्य करत राहतात, त्याची ही एक सुरुवात आहे. त्याचा आपण पाया, एक भक्कम पाया उभा करण्याचा आत्ता प्रयत्न करतो आहोत. आणि विश्वप्रयाग या नावामध्येच मुळात आपला जो अर्थ आहे की संपूर्ण विश्वामधल्या ज्ञानाचा समन्वय जिथे होऊ शकेल अशा पद्धतीचं विद्यापीठ उभं करणं आणि त्याला हे अध्यात्माचीही जोड देणं, भारतीय परंपरा, भारतीय शिक्षण पद्धती जी आपली आहे पूर्वापार चालत आलेली त्याचीही तिथे जोड देणं आणि त्यासोबतच नवीन जगामध्ये, आत्ताच्या जगामध्ये आणि इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये ज्याची आपल्याला आवश्यकता आहे अशा पद्धतीची शिक्षण पद्धती तिथे राबवणं असा तिथे आपण प्रयत्न करत आहोत. अगदी नाही, पण बरोबर आहे. इतकं मोठं एम्पायर उभं करणं ही काही लहान गोष्ट नाही आणि त्यासाठी तुमची अखंड मेहनतसुद्धा आम्ही पाहत आलो आहे. मात्र प्रोफेसर, परंपरागत शिक्षण पद्धतीपलीकडे जाऊन MIT विश्वप्रयाग हे विद्यापीठ विद्यार्थ्यांना सतत बदलणाऱ्या भविष्यामधील परिस्थितीशी सामना करण्यासाठी कशी तयारी करून घेता? आपण आज सगळीकडे जे ऐकतो की डिजिटायझेशन हा जो एक अतिशय महत्त्वाचा शब्द आजच्या जगामधला, आजच्या युगामधला आपण ज्याला म्हणू शकतो की प्रत्येक गोष्टीचं डिजिटायझेशन होणं आणि जे क्रमप्राप्त आहे, जे ज्याच्यापासून आपण दूर जाऊ शकत नाही, आपल्या आयुष्याचा एक तो अविभाज्य भाग झालेला आहे.
आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्याचा अवलंब प्रत्येक गोष्टीत करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच MIT विश्वप्रयाग विद्यापीठाची आपण आता जी सुरुवात केली तर तिथे टेक्नॉलॉजीचा वापर, डिजिटायझेशन करणं, याचा अर्थ म्हणजे प्रत्येक आपण जेव्हा वर्गामध्ये शिकवत असतो तिथपासून आपण परीक्षा घेणं जे असतं तिथपर्यंत आपण कसा डिजिटल प्रत्येक मीडियाचा वापर करू शकतो असा तिथे आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. अगदी मागच्या 1 वर्षभरामध्ये आपण जी काही सुरुवात केली विद्यापीठाची 1-1.5 वर्षामध्ये, त्याच्यात पहिल्या दिवसापासनं तिथे आपण अगदी परीक्षासुद्धा डिजिटल फॉर्मॅटमध्ये घेत आहोत. पेपरलेस एक्झाम्स घेणं, त्याचं ॲसेसमेंटसुद्धा पेपरलेस आहे. सो अशा पद्धतीने आत्ताच्या युगाशी सुसंगत आणि इथून पुढे येणाऱ्या काळाशी जे काही अनुरूप शिक्षण आहे, पण त्याच्यासोबतच आपण बाकीच्या गोष्टींचाही विचार मनात ठेवलेला आहे की आपली भारतीय परंपरा तिथे त्याच्याशीही नातं जोडून ठेवणं, त्याच्याशी नाळ जोडून ठेवणं आणि येणाऱ्या आधुनिक आणि आत्ताच्या आधुनिक युगाचा आणि पुढच्या काळाचा विचार करून त्या पद्धतीचं संपूर्णतः डिजिटाईज फॉर्मॅटमध्ये आपण शिक्षण पद्धती, त्यासाठी लागणारं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो, IT इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आत्ताच्या काळातल्या भाषेमध्ये म्हटलं जातं, म्हणजे तुमच्या क्लासरूममधल्या सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटी होतात त्याच्यामध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट असणं, तिथपासून मी जसं म्हणलं तसं परीक्षा देखील आपण डिजिटल फॉर्मॅटमध्ये घेण्याचा जो आपण उपक्रम तिथे सुरू केलेला आहे. सो मला असं वाटतं की या पद्धतीने आपण तिथे शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. अगदी. आणि ही सगळी प्रोसेस काय आहे किंवा मुलांना कसं घडवलं जातं, काय सुविधा उपलब्ध आहेत, त्याकडे मी येतेच आहे. पण आपण म्हणतो बहुमुखी, म्हणजे मल्टीफेस्ट किंवा विविध क्षमतेच्या व्यक्तिमत्वांची जोपासना मुलांसाठी महत्त्वाची काय, आणि दुसरीकडे MIT विश्वप्रयाग ती जोपासना मुलांसाठी कशी करताय? नक्कीच. मला असं वाटतं याचं उत्तर मला थोडंसं इलॅबोरेटिव्हली द्यायला आवडेल. आपण शिक्षण म्हणजे एक अतिशय महत्त्वाचं असं माध्यम आहे असं मी स्वतः मानते की एखाद्या देशाच्या जडणघडणीमध्ये तिथल्या शिक्षण क्षेत्राचा सगळ्यात मोठा वाटा असतो. आपण असं नेहमी म्हणतो की जो ब्रिटन आहे तो ब्रिटन जो आहे तो तिथल्या विद्यापीठांमधनं घडला. तिथे जे काही निर्णय झाले किंवा ब्रिटननी सर्व जगावरती राज्य केलं, हे जे घडू शकलं त्याची संपूर्णतः योजना असेल किंवा ते ज्ञान असेल ते तिथल्या विद्यापीठांमधनं निर्माण झालं. आणि म्हणूनच शिक्षण, विद्यापीठं हे अतिशय एक महत्त्वाचा भाग आपल्या संपूर्ण आयुष्याचा आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये त्याचा खूप महत्त्वाचा रोल असतो. हे असं म्हणत असतानाच आपल्याला कुठल्या पद्धतीची आपले जे विद्यार्थी आहेत ते उद्याचे या समाजाचे, या देशाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा जो सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे, रादर ते फ्युचर आहेत आपल्या समाजाचं आणि देशाचं. तर कुठल्या पद्धतीचा विद्यार्थी आपल्याला घडवणं किंवा एक माणूस घडवणं अपेक्षित आहे याचा विचार होणं फार गरजेचं आहे. आपण शिक्षण देत असताना नुसतंच फक्त एक विद्यार्थी जो आहे त्याला एक नोकरी मिळावी, त्याचं लाईव्हलीहूड मिळावं यासाठी शिक्षण नाही, तर त्याच्याही पलीकडे जाऊन, कारण उत्कृष्ट आणि प्रगल्भ असा समाज जर घडवायचा असेल तर त्या विद्यार्थ्याला त्याचं बहुआयामी व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो, मल्टीफेसेटेड, किंवा ज्याला आपण आत्ता जो शब्द वापरलात, तर तशा पद्धतीचं आपल्याला जर का व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांचं घडवायचं असेल तर विविध पद्धतीचे उपक्रम तो शिक्षण घेत असताना जी काही 4 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष विद्यार्थी विद्यापीठामध्ये असतात, तर तेव्हा आपण कुठल्या कुठल्या पद्धतीचे उपक्रम करतो आणि त्यांच्यासमोर आपण कोणत्या पद्धतीची उदाहरणं मांडतो, त्याच्यावरनं मला असं वाटतं विद्यार्थी घडत असतो. बहुआयामी व्यक्तिमत्व का असावं, तर आपण जेव्हा माणूस म्हणून जगत असतो तेव्हा कुठल्याही एखाद्या प्रोफेशनमध्ये एका पर्टिक्युलर स्किलची गरज असतेच, पण त्याच्यासोबतच तुम्हाला इतरही काही एक माणूस म्हणून तुम्हाला इतरांचं दुःख जाणणं किंवा त्याचं गरजा जाणून घेणं हे खूप गरजेचं असतं. जर प्रत्येक माणूस आपल्या भोवतालच्या समाजातल्या घटकांचा विचार करून जगला तर मला वाटतं आपल्या भोवती जे आपण प्रॉब्लेम्स आज बघतो ते नक्कीच कमी व्हायला मदत होईल. इंग्रजीमध्ये ज्याला आपण एम्पथी असं म्हणतो, तर एम्पथी हा जो एक आस्पेक्ट आहे तो विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणं, त्याची जाणीव त्यांना असणं हे फार गरजेचं आहे. आणि त्यासोबतच आज आपण इंटरडिसिप्लिनरी हा शब्दही खूप ऐकतो शिक्षणामध्ये. त्याचं महत्त्वच मुळात हे आहे की जरी मी इंजिनिअरिंग करत असेल तरी मला समजा संगीताची आवड असेल तर ती देखील मी जोपासली पाहिजे. मला इतिहास खूप आवडत असेल तर मी इंजिनिअरिंग करत असताना थोड्याफार प्रमाणामध्ये इतिहासाचा जर अभ्यास करू शकले, कारण मुळामध्ये कुठलाही विषय जो आहे हा आपल्याला आपल्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये प्रत्येक विषय आपल्याला मदतीला येत असतो.
जेव्हा आपण आजच्या काळामध्ये त्याला एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणतात, की तुम्हाला एक प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचा आणि त्याच्यावरती काम करायचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये जाता, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना फक्त एका विषयाचं ज्ञान असून उपयोग नाही. एका पर्टिक्युलर विषयाचं इन डेप्थ नॉलेज असलं तरी तो प्रॉब्लेम तुम्ही जर का मल्टिपल बाकीच्या विषयांच्या ज्ञानाने जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच एक चांगलं 360 डिग्री सोल्युशन आपल्याला त्याच्यात मिळू शकतं. आणि म्हणूनच अशा पद्धतीचं बहुआयामी व्यक्तिमत्व विकसित करणं हा एक महत्त्वाचा उद्देश ज्याला आम्ही घेऊन MIT विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये आपण ते करण्याचा एक सातत्याने प्रयत्न करतो आहोत. त्याकरता पहिल्या वर्षापासनं प्रत्येक वेगवेगळ्या विषय शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचे आपसात एकमेकांसोबत एक्सचेंज होणं, त्याच्यामध्ये काही प्रोजेक्ट्स आपण असे तयार केलेले आहेत की जेणेकरून विद्यार्थी फक्त तो एक अभ्यासक्रम न शिकता बाकीचीही त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकेल, बाकी पैलूंचा, अशा पद्धतीचा आपण तिथे प्रयत्न करतो. MIT विश्वप्रयाग फोररनर ऑफ गुड आणि हार्ट ऑफ द फॅमिली, माइंड ऑफ द फ्युचर ही जी आपली टॅगलाईन आहे, म्हणून आपण हे ओळखलं जातं. ही संकल्पना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा कॅम्पस जीवनामध्ये, परिसर रचनेमध्ये आणि शेवटी घडवत असलेल्या पदवीधरांमध्ये कशी प्रतिबिंबित करते? नक्कीच मला इथे असं सांगावंसं वाटेल की आपण कुठल्या प्रकारचा समाज अपेक्षित करतो की जिथे सर्वजण आनंदाने एकत्र राहत असतील. भविष्याचा विचार होणं हे अतिशय गरजेचं आहे, पण त्याच्यासोबतच आत्ताच्या जगामध्ये जो सगळ्यात मोठा आपण चॅलेंज आत्ता अनुभवतो आहोत, अगदी आपण आपल्या देशाबद्दल बोलूयात की फॅमिली, जे कुटुंब पद्धती ज्याला आपण म्हणतो, की आपल्या देशात पूर्वापार आपण पाहत आलेलो आहोत की एकत्र कुटुंब पद्धती ही खूप एक मोठा आपल्या भारत देशाचा भाग होता. पण आज आपण खूप न्यूक्लिअर फॅमिलीज, त्याला अनेक कारणं आहेत. फॅमिली छोटी आहे किंवा मोठी आहे हा प्रश्न नाही, पण अनेकदा आपण असं बघतो की मुलं शिक्षण घेतात आणि शिक्षण घेतल्यानंतर एक प्रोफेशनली त्यांना अचीव करण्यासाठी ते त्या आपल्या कुटुंबापासनं बरेचदा दूर जातात. तुम्ही फिजिकली दूर जाणं हे आपण समजू शकतो, पण ज्याला आपण सायकोलॉजिकली म्हणू, मेंटली म्हणू, की फॅमिली डिसइंटिग्रेट होण्याचं प्रमाण आपण आत्ता खूप जास्त बघतो आहोत, अनुभवतो आहोत. आणि त्यातनंच मग समाजामध्ये अनेक आपल्याला इश्यूज, प्रॉब्लेम्स दिसतात. कारण की सायकोलॉजिकली जर का तुम्ही कुठल्याही आपल्या फॅमिली मेंबरशी अटॅच नसाल, त्यातनं अनेक डिप्रेशन्स येतात. अनेक गोष्टी ज्या आपल्या भोवती घडत आहेत आज, त्यातनंच घडत आहेत असं मला स्वतःला ठामपणे वाटतं. आणि म्हणूनच MIT विश्वप्रयागमध्ये काम करत असताना एक नवीन विद्यापीठ आपण जिथे उभे करतो आहोत आणि प्रत्येक शिक्षण संस्थेत नक्कीच हाच प्रयत्न चालू असतो. कुठलंही मूल हे त्या कुटुंबाचा एक मला आपण असं म्हणतो की आई आणि वडील किंवा बाकी कुटुंबातली सगळी माणसं ही त्या नवीन आपल्या जन्माला आलेल्या मुलाच्या भोवतीच सगळं ते विश्व फिरत असतं. आणि म्हणूनच हार्ट ऑफ द फॅमिली आपण असं ज्याला म्हणतो आहोत आणि माइंड ऑफ द फ्युचर, कारण हेच मूल उद्याचं भविष्य आहे. उद्याचं भविष्य तोच घडवणार आहे, समाज तोच चालवणार आहे, देश तोच चालवणार आहे. तर हे मूल आपण जेव्हा घडवत असतो, आईवडील म्हणून किंवा शिक्षक म्हणून विद्यापीठामध्ये आपण त्यांना जे काही ज्ञानदान देत असतो, तेव्हा त्याला याची जाणीव ठेवणं की पुढे जाऊन तू जेव्हा प्रोफेशनली मोठा होशील, यशस्वी होशील, तो किंवा ती, तेव्हाही आपल्या फॅमिलीला सोबत ठेवणं, त्याला धरून राहणं. किंवा आपण आज अजून एक सगळ्यात मोठं चॅलेंज जे बघतो आहोत ते म्हणजे घटस्फोटाचं देखील प्रमाण आपल्या समाजामध्ये खूप प्रमाणात वाढतं आहे. तर हे असं झाल्याने खऱ्या अर्थाने आपली प्रगती होऊ शकणार नाही. कारण मटेरियलिस्टिक गोष्टी जितक्या महत्त्वाच्या आहेत तितक्याच आपल्याला सायकोलॉजिकल, मेंटल पीस हेही खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आपण ही एक जी टॅगलाईन घेतलेली आहे की हार्ट ऑफ द फॅमिली, माइंड ऑफ द फ्युचर, की शिक्षण देत असताना तिथे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या घरच्यांशी, त्याच्या आईवडिलांशी, त्याच्या मूळ त्या जिथे तो जन्माला आला त्याच्याशी त्यांनी कसं, ही हॅज टू स्टे कनेक्टेड विथ द रूट्स, याच्यावरती आपण सारखा भर देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि त्याकरता जे काही आपण उपक्रम शिक्षण देत असताना राबवतो, तिथे कॅम्पसमध्ये आपण एक वेलनेस झोन क्रिएट केलेला आहे, जिथे मुलांना जाऊन मेडिटेशन करता येईल, त्यांना एकमेकांशी संवाद साधता येईल, त्यांना आपल्या फॅकल्टीशी संवाद साधता येईल. आणि प्रत्येक
आपण जे काही कॅम्पसमध्ये ॲक्टिव्हिटी करतो त्याच्यात त्यांच्या आईवडिलांना देखील कसं आपल्याला जास्तीत जास्त, कारण टिपिकली आपण असं पाहतो की हायर एज्युकेशनमध्ये म्हणजे शाळेत जोपर्यंत मुलं असतात तोपर्यंत आईवडिलांचा बऱ्याच प्रमाणात सहभाग असतो. आईवडील शाळेमध्ये जातात येतात, त्यांचं इंटरॅक्शन चालू राहतं. पण एकदा मुलं हायर एज्युकेशनमध्ये गेल्यानंतर ते प्रमाण थोड्या कमी होत जातं. ते न होऊ देता आईवडिलांचा देखील ह्याच्यात कसा जास्तीत जास्त सहभाग राहील, त्यांनाही कसं जाणवेल की आपलं मूल काय करतं आहे नेमकं, अशा पद्धतीचे काही उपक्रम आपण तिथे सारखे सातत्याने करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि अध्यात्म जे मी सुरुवातीला मगाशी म्हटलं तर तसं अध्यात्म का महत्त्वाचं आहे. आजचे सगळे डिप्रेशनचे इश्यू असतील, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतील किंवा समाजामध्ये एकमेकांच्या प्रती जी अनास्था आहे, अगदी मला अनेकदा असं वाटतं की प्रत्येकाने जेव्हा आपण म्हणतो की आम्हाला या आपल्या देशाबद्दल खूप अभिमान आहे, तर तो अभिमान खऱ्या अर्थाने जागृत होणं गरजेचं आहे. मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, सर्व समाजामध्ये. आपण आपलं पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, आपल्या देशाची आपण ओनरशिप घेणं गरजेचं आहे की हे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन ठेवणं, ते व्यवस्थित ठेवणं, रहदारीचे नियम पाळणं हा आपलं कर्तव्य आहे. जसं आपलं घर आहे तसा आपला देश आहे. याची जाणीव सातत्याने आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये देखील करून देत राहणं गरजेचं आहे. आणि हे समजण्यासाठी, हे स्वीकारण्यासाठी, त्यांचं मन त्या पद्धतीने ग्रूम होण्यासाठी अध्यात्माचा खूप मोठा रोल आहे असं मला वाटतं. मॅडम, पण आजच्या या मुक्त जगामध्ये MIT विश्वप्रयाग जागतिक दृष्टिकोन देतानाच विद्यार्थ्यांना त्यांच्या सांस्कृतिक मूल्याशी जोडून ठेवण्याचं संतुलन कसं साधतं? आपण आज MIT विश्वप्रयाग विद्यापीठाचा कॅम्पस आम्ही जो उभा करतो आहोत, तो करत असताना अतिशय छोट्या छोट्या गोष्टींची आपण तिथे काळजी घेतो आहे की विद्यार्थ्यांना तिथल्या सोशल प्रत्येक आणि कल्चरल गोष्टींची जाणीव कशी राहील. तर कॅम्पसमध्ये आपण एक मंदिर आणि मियावाकी फॉरेस्ट, मियावाकी म्हणजे ही एक जॅपनीज संकल्पना आहे ज्याच्यामध्ये अनेक विविध प्रकारची झाडं एकत्र लावली जातात आणि ती एकमेकांना सपोर्ट करून वाढतात. तर नुसतंच एन्व्हायरमेंटची काळजी म्हणून हे मियावाकी फॉरेस्ट नाही, तर विद्यार्थ्यांच्या समोर त्यांच्या सहभागातनं आपण हे एक मियावाकी फॉरेस्ट 100 एकरचा जो MIT विश्वप्रयागचा कॅम्पस आहे तिथे आपण हे एक जंगल म्हणू आपण त्याला, ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यातनं एक संदेश विद्यार्थ्यांना हाही जातोय की तुम्ही एकमेकांच्या सपोर्टनी कसे मोठे होऊ शकता. कारण मियावाकी फॉरेस्टचं जे काही सायन्स आहे त्याच्यामागचं की विविध प्रकारची झाडं, 4-5 प्रकारची झाडं एका ठिकाणी एकत्र लावली जातात, ती झाडं एकमेकांना मदत करतात मोठं व्हायला. तर तशाच पद्धतीने विद्यार्थ्यांनी देखील त्याची जाणीव ठेवावी आणि पर्यावरणही जोपासावं. सो अशा पद्धतीचा आपला तिथे एक प्रयत्न आहे की अनुभवात्मक शिक्षण, ज्याला आपण म्हणतो एक्सपिरियन्शियल लर्निंग, हे करण्याचा विद्यापीठात प्रयत्न चाललेला आहे. मात्र आता जी मूल्य आहेत, विद्यार्थ्यांना आपण जी शिक्षा देतो, जे शिक्षण देतो, तर MITचा कशा प्रकारे ही मूल्य वेगळी आहेत, MITमध्ये विद्यापीठामध्ये शिकवली जातात आणि किंवा वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि ही मूल्य विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी कशी महत्त्वाची ठरतात? आत्ताच्या जगामध्ये आणखीन एक चॅलेंज आपण जे बघतो की व्यसनाधीन होणं हा जो एक प्रकार आहे. तर आपण MITच्या सर्वच कॅम्पसेसमध्ये आपला हा प्रयत्न आहे की तिथे कुठल्याही प्रकारचं व्यसन असो किंवा अगदी आम्ही नॉनव्हेज देखील अलाउ करत नाही बऱ्याच कॅम्पसमध्ये आमच्या. आणि प्रत्येक कॅम्पसची सुरुवात, दिवसाची सुरुवात ही वर्ल्ड पीस प्रेयरनी आपली होते, जेणेकरून मेंटल पीस असेल तर मुलं व्यसनाधीनतेकडे कमीत कमी जातील. आणि मला असं वाटतं की त्याचा नक्कीच इम्पॅक्ट विद्यार्थ्यांवर आम्ही पाहतो आहोत, कारण गेली 40 वर्षाहूनही अधिक काळ MIT सातत्याने हा प्रयत्न करतोय. आणि तोच प्रयत्न आपण MIT विश्वप्रयाग विद्यापीठात देखील करतो आहोत की मेंटल पीस असेल तर विद्यार्थी त्यांच्या ध्येयाकडेच त्यांचं लक्ष राहील आणि इतर कुठल्याही वाईट प्रवृत्तींकडे ते वळू शकणार नाहीत. मॅडम, MIT विश्वप्रयागच्या या दृष्टिकोनामधून प्रेरणा जे पालक घेणार आहेत किंवा जे प्रेरणा विद्यार्थी घेणार आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल आणि या प्रवासाचा भाग होण्यासाठी नेमकी प्रोसेस कशी आहे? मला असं वाटतं आजचं जग, आपण जे आपले आदरणीय पंतप्रधान नेहमी म्हणतात की आजचं जग, आजचं म्हणजे भारताचं आजचं युग आहे आणि भारत हा विश्वगुरू म्हणून पुन्हा एकदा उदयाला येण्यासाठी खरं तर ही जबाबदारी आपल्यावरती आणि आपल्या पुढच्या पिढीवरती देखील आहे, जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती आहे.
MIT ग्रुपच्या वतीने मला वाटतं आम्ही सगळीकडे जे शिक्षणाचं कार्य करतो आहोत, आता हे नव्याने सुरू केलेलं MIT विश्वप्रयाग विद्यापीठ जे आहे तिथे हाच प्रयत्न आहे की आत्ता अनेक विद्यार्थी भारताच्या बाहेर शिक्षणासाठी जातात, पण आता भारत देशामध्ये देखील सर्व पद्धतीचं अतिशय उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण सर्व मुलांना अनुभवायला शिकण्यासाठी संधी उपलब्ध आहे. त्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा. MIT विश्वप्रयाग विद्यापीठामध्ये जे सोलापूर इथे आपण सुरू केलेलं आहे तिथे ॲडमिशन घेण्यासाठी आपण JEE सारख्या ज्या काही कॉम्पिटिटिव्ह ज्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत त्याच्या माध्यमातून MSCETच्या माध्यमातून तिथे इंजिनिअरिंग, डिझाईन, फार्मसी, त्यानंतर मॅनेजमेंटचे जे प्रोग्राम आहेत BBA, MBA फिनटेक हा फायनान्शियल टेक्नॉलॉजीचा जो एक नवीन प्रोग्राम आहे ज्याची आत्ताच्या जगामध्ये खूप गरज आहे, अशा सर्व पद्धतीचे प्रोग्राम तिथे सुरू करण्यात आलेले आहेत. आणि त्याच्या ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा तिथे प्रत्यक्ष देखील भेटीतनं सर्व माहिती मिळू शकते. आणि माझं असं म्हणणं आहे की पालकांनी नक्कीच हा विचार करायला हवा की आपल्याला जर का भारत देशामध्ये आता जे काही घडतं आहे, नवीन कंपन्या, स्टार्टअप्स ज्याला आपण म्हणतो आहोत, तर इथेच राहून अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं शिक्षण आपल्या मुलांना ते देऊ शकतात आणि त्यातनंच ती मुलं त्यांचं अतिशय उत्कृष्ट असं भविष्य घडवू शकतात. अगदी. आणि तुम्ही बऱ्याच वर्षांपासून मुलांचं भविष्य घडवण्याचं काम करत आहात आणि इतक्या वर्षांचा प्रवास तुमचा आम्ही पाहतोय सातत्यानं. तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि याच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद श्रद्धा. पुढारी ऐकून या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.